सिंधुदुर्ग जिल्ह्यात 11 ते 18 जुलै 2026 या कालावधीमध्ये जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह विविध जनजागृतीपर उपक्रमाने साजरा केला जाणार आहे। यंदाच्या अभियानाची संकल्पना आहे 2 जन्मात अंतर, कुटुंब सदृढ निरंतर। राज्य शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या या सप्ताहामध्ये कुटुंब नियोजन, माता आणि बालकांचे आरोग्य संरक्षण आणि नियोजित कुटुंब व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे। जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये कुटुंब नियोजन समुपदेशन, महिला आणि पुरुष नसबंदी, तांबी, गर्भनिरोधक इंजेक्शन्स, गोळ्या आणि इतर सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। तसेच ग्रामसभा, आरोग्य मेळावे, रॅली, पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन आणि गृहभेटींच्या माध्यमातून लोकजागृती केली जाणार आहे। सर्व पात्र दाम्पत्याने शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या सुरक्षित आणि विनामूल्य कुटुंब नियोजन सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केलंय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्या 11 जुलै 2026 रोजी आपण जागतिक लोकसंख्या दिन साजरा करतो। त्या जागतिक लोकसंख्येच्या अनुषंगाने आपण दिनांक 11 जुलै म्हणजे उद्यापासून ते दिनांक 18 जुलै हा जो सप्ताह आहे हा आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात आपण तो जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह म्हणून आपण साजरा करतो। तर ह्याच्यामध्ये यावर्षीचं घोषवाक्य असं आहे की 2 जन्मात अंतर आणि कुटुंब सुदृढ निरंतर ही त्याची यावर्षीची संकल्पना आहे। तर आपण दरवर्षी हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करतो आणि या लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह पण साजरा करतो। तर सिंधुदुर्गामध्ये यावर्षी आपण या उपक्रमाअंतर्गत काय काय महत्त्वाचे उपक्रम राबवणार आहोत त्याबद्दल थोडं माहिती देते आपल्याला। तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ही जी संकल्पना आहे की 2 जन्मात अंतर आणि कुटुंब सुदृढ निरंतर, तर ह्याच्यामध्ये आपण कुटुंब नियोजनाच्या ज्या पद्धती आहेत तर त्या पद्धती, त्यांचा आधुनिक ज्या पद्धती आहेत त्यांचा वापर, माता आणि बालकाचे आरोग्य संरक्षण, तसेच नियोजित कुटुंब व्यवस्थापन याचा IC म्हणजे थोडक्यात प्रसिद्धी आपण या उपक्रमामार्फत करतो आहोत, ह्याच्यावर आपण भर देतो। तर ह्याच्या पाठीमागं पार्श्वभूमी अशी आहे की ह्याच्यामध्ये आपली जी वाढती लोकसंख्या आहे, महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की वाढती लोकसंख्या आहे, माता बाल मृत्यूचं जे वाढतं प्रमाण आहे ते आपल्याला कमी करायचं आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचं गरोदर माता असतील, स्तनदा माता असतील, त्यांचं आरोग्य आपल्याला चांगलं ठेवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये बालक जो आहे आपला मूल जे आहे त्याचं उत्तम संगोपन आणि त्याला उत्तम शिक्षणाच्या संधी आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या आहेत। तर ह्या सर्व गोष्टींसाठी पाठीमागे ह्याच्या कोण असेल की ज्याच्या मार्फत आपण या सर्व गोष्टी साध्य करू शकतो, तर ते आहे कुटुंब नियोजन। त्यासाठी आपण कुटुंब नियोजनावर याच्यात भर देतो या प्रोग्रामच्या अंडर। तर ह्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 अपत्ये जी आपली आहे, 2 मुलं आहेत, त्याच्यामध्ये कमीत कमी 3 वर्षाचं तरी अंतर पाहिजे। तर ह्याच्या पुढची एक गोष्ट आपण सांगतो की जी नवीन लग्न झालेली जोडपी असतात त्यांना आपण काय सांगतो की पहिलं मूल तुम्हाला 1-2 वर्षापर्यंत तुम्ही पहिलं मूल हे करू शकता आणि त्याच्यानंतर पहिलं मूल झाल्यानंतर तुम्ही परत मध्ये 3 वर्षाचं अंतर ठेवून नंतर तुम्ही दुसऱ्या मुलाचा विचार करा। तर ह्याच्यामध्ये सांगण्याचं ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा ते 2 मुलांमध्ये आपण व्यवस्थित 3 वर्षाचं अंतर ठेवतो त्यावेळी ते माता ही डिलिव्हरीमधून बाहेर आलेली असते, त्यामुळे तिचं पूर्ण शरीर कमकुवत झालेलं असतं आणि बाळ पण एकदम लहान असतं, त्याचं कधीतरी वजन पण कमी असतं। तर ज्यावेळी आपण 3 वर्षाचं अंतर ठेवतो तर त्या डिलिव्हरी होताना तर ते जे आईचं जे विकनेस असतं ते तिच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं, तिचं वजन थोडंसं वजनावर फरक पडलेला असतो, बाळाचं वजन कमी असतं। तर ह्या सगळ्या गोष्टी त्या मधल्या 3 वर्षात अचीव्ह होतात। मुलाचं वजन चांगलं वाढतं, मातेचं हिमोग्लोबिन वाढतं, तिची शारीरिक स्थिती पूर्ण सुधारते, तसेच शारीरिक बरोबर मानसिक पण तिचं थोडंसं कमकुवतपणा आपल्याला दिसून येतो। तर पूर्ण शारीरिक आणि मानसिक तिला पूर्ण व्यवस्थित करण्यासाठी हा जो 3 वर्षाचा कालावधी तो आपल्याला पुरेसा पडतो। म्हणून आपण सर्व मातांचं जे ANC चेकअप जे आपण म्हणतो त्याचवेळी आपण सांगतो की डिलिव्हरी झाल्यानंतर जेवढ्या कुटुंब नियोजनाच्या ज्या पद्धती आहेत त्या तुम्ही वापरा। आता त्यामध्ये डिलिव्हरी झाल्या लगेच आपण काय म्हणतो की 24 तासाच्या आत तुम्ही तांबी बसू शकता, 1.5 महिन्याच्या अंतराने पण बसू शकता, गर्भनिरोधक गोळ्या आहेत, कंडोम्स आहेत, या
विविध कुटुंब नियोजनाच्या पद्धतींचा आपण तिला त्याचं शिक्षण देतो. आपल्या ज्या आरोग्य सेविका असतील, आपल्या ज्या आशा असतील, तर ज्यावेळी आपण ANC कमीत कमी आपण काय म्हणतो की ANC चेकअप जे म्हणतो म्हणजे अँटीनेटल केअर, म्हणजे प्रसूती व्हायच्या आधी जे 9 महिने आपण चेकअप करतो आशांमार्फत, ANM मार्फत, त्यावेळी प्रत्येक वेळी आपण तिला त्या कुटुंब नियोजनाच्या ज्या पद्धती आहेत त्याबद्दल सांगतो. आरोग्य तिचं स्वतःचं, तिच्या मुलाचं आरोग्य कसं सांभाळायचं, या सर्व गोष्टींचं समुपदेशन आपण त्या 9 महिन्यात तिचं करतो. म्हणजे कसं की कुटुंब नियोजन पद्धती का महत्त्वाची आहे. आता आपलं सिंधुदुर्गात बघायला गेलं तर आपल्याकडे बऱ्यापैकी 1 किंवा 2 मुलं ह्याच्यापर्यंतच आपण सीमित राहतो आणि आपली लोकसंख्या पण आपल्याला माहिती आहे सिंधुदुर्गची किती आहे आणि ग्रोथ रेट पण आपला कमी आहे. म्हणजे सिंधुदुर्गात तेवढा आपला प्रॉब्लेम नाही. पण हे स्टेटस जे आहे हे कायम असंच राहायला पाहिजे, यासाठी आपण ह्या कुटुंब नियोजन पद्धत असेल किंवा समुपदेशन असेल तर ह्या गोष्टींवर आपण ह्याच्यामध्ये भर देतो. तर आपण आता काय करणार, हा जो सप्ताह आहे 11 जुलै ते 18 जुलै, तर यामध्ये आपण काय करतो, आपलं जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी उपजिल्हा रुग्णालय आहे, ग्रामीण रुग्णालय आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, उपकेंद्र असतील, जिल्हा रुग्णालय असेल किंवा शासकीय मेडिकल कॉलेज असेल, तर ह्यांच्यामार्फत आपण काय करतोय की कुटुंब नियोजन समुपदेशन मगाशी मी सांगितल्याप्रमाणे, त्याच्यानंतर महिला आणि पुरुषमध्ये शस्त्रक्रिया, कुटुंब नियोजनच्या ज्या शस्त्रक्रिया असतात, सर्जरी म्हणतो आपण, फॅमिली प्लॅन, ते आपण आयोजित करतोय. त्याच्यानंतर PPICD म्हणजे पोस्टपार्टम ICD, प्रसूती झाल्यानंतर जी आपण तांबी बसवतो त्याचं आपण समुपदेशन करणार. आणि IUCD म्हणजे इंटरवल IUCD म्हणतो, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर 1.5 महिन्याच्या आतमध्ये आपण जी तांबी बसवतो त्याला आपण इंटरवल IUCD असं म्हणतो, त्याचं आपण समुपदेशन म्हणतो. तसंच एक इंजेक्शन आता आपल्याला माहीत आहे, अंतरा म्हणून एक इंजेक्शन असतं. म्हणजे या सर्व गोष्टी जरी नाही आपण वापर केला, पण एक दर 3 महिन्याने आपण अंतरा इंजेक्शन जरी वापरलं तरी ते गर्भनिरोधक म्हणून आपण त्या पद्धतीचा आपण चांगला वापर करू शकतो. त्यानंतर आपत्कालीन गर्भनिरोधक सेवा म्हणजे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचा पण वापर त्या गव्हर्नमेंटमध्ये आपल्या अवेलेबल आहे, त्याचा पण वापर आपण करू शकतो. आणि निरोध वितरण म्हणजे कंडोमचं जे वितरण आहे ते पण आपण, ह्या सर्व सेवा ज्या आहेत हे आपल्याला शासकीय याच्यामध्ये उपलब्ध आहे, हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी कुठे आपण त्यांना खाजगीमध्ये पाठवत नाही. या सर्व गोष्टी आपल्या ANM आशा असतील, आपले आरोग्य कर्मचारी असतील, आपल्या म्हणजे शासकीय मेडिकल कॉलेज असू दे, उपजिल्हा रुग्णालय किंवा PHC असू दे, या सगळ्या ठिकाणी या सगळ्या ह्या मोफत उपलब्ध आहेत. सर्व साधनं ही आपली मोफत उपलब्ध आहेत. त्या सर्व साधनांचं समुपदेशन आणि समजा कोण इच्छुक असेल वापरण्यासाठी तर त्यांना आपण फ्रीमध्ये या गोष्टी सगळ्या उपलब्ध करून देतो. आता आपण काय करतोय की उद्या आपण ह्या लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने आपण उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे उद्या आपण स्त्री शस्त्रक्रियेचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्यासाठी आपण डॉक्टर उबाळे जे आहेत आपले कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी टायअप जे आहेत आपल्याकडे सर्जन, त्यांच्यामार्फत उद्या आपण उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि असं आपण ते लोकसंख्या दिन उद्या अशा माध्यमाद्वारे आपण साजरा करत आहे. तर ह्याच्या पाठीमागे आपण समजा सिंधुदुर्गचं स्टॅटिस्टिक्स बघितलं तर सिंधुदुर्गची लोकसंख्या आपली 8,49,651 आहे. म्हणजे जेव्हा आपण 2011ची जी जनगणना झाली त्याच्यानुसार ही आपली लोकसंख्या आहे. आपल्या प्रत्येकाकडे ती माहिती मागच्या पेजवर उपलब्ध करून दिली आहे. आणि इथे बघायला गेलं तर आपल्याला ग्रोथ रेट आपला आहे ना बऱ्यापैकी कमी आहे. इथे मी तुम्हाला म्हणजे महत्त्वाचं मला हेच सांगायचं की ग्रोथ रेट आपला महाराष्ट्रामध्ये ग्रोथ रेट तुम्ही बघितलं आणि आपला सिंधुदुर्गचा ग्रोथ रेट बघितला तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये डिफरन्स आहे, म्हणजे निगेटिव्हमध्येच जातोय आपण सिंधुदुर्ग. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं सांगायचं असं आहे की असं जरी असलं तरी पण आपण साक्षरतेचं जे प्रमाण आहे ते आपलं 85% जवळजवळ आपलं साक्षरतेचं प्रमाण आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये साक्षरतेचं प्रमाण 82% आहे, तर सिंधुदुर्गामध्ये 85% साक्षरतेचं प्रमाण आहे. मी जेव्हा आपण स्टेटशी कम्पेअर करतो त्यावेळी बरेचसे इंडिकेटर आपले स्टेटपेक्षा पण सिंधुदुर्गामध्ये जास्त आहे. तसेच सेक्स रेशो जो आपण म्हणतो म्हणजे प्रत्येक 1000 मुलामागे मुलींचं प्रमाण किती आहे हे ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी आपल्या सिंधुदुर्गामध्ये 1036 हे आपलं सेक्स रेशोचं प्रमाण आहे. तेच आपलं भारताचं प्रमाण आहे 943 आणि महाराष्ट्राचं प्रमाण आहे 929.
तेच प्रमाण आपलं सिंधुदुर्गचं आहे 1036. म्हणजे हे आपल्या सिंधुदुर्गसाठी खूप चांगली गोष्ट आहे की इथे आपलं सेक्स रेशो चांगला आहे. त्यामुळे जे आपण म्हणतो, आणि ह्या सेक्स रेशोमध्ये ना 2 गोष्टी असतात. एक तर सेक्स रेशो आपण जो 5 वर्षापर्यंत बघतो तो जन्माच्या वेळेचा सेक्स रेशो. म्हणजे समजा जन्माच्या वेळी किती 1000 मुलं समजा जन्माला आली, तर त्याच वेळी मुली किती जन्माला आली. तर तो जेव्हा आपण दर बघतो ना त्यावेळी तो पण आपला दर खूप चांगला आहे. तो आहे आपला 942. 9 नंबरचा इंडिकेटर आहे तो, आणि तोच महाराष्ट्राचा आहे 913. म्हणजे हा जरी इंडिकेटर बघितला तरी ह्या इंडिकेटरमध्ये आपण चांगले मार्क मिळवलेले आहेत. त्याच्यानंतर बर्थ रेट आपण बघू शकतो. सिंधुदुर्गचा बर्थ रेट म्हणजे जन्मदर जो आहे तो फार कमी आहे, 6.58 आहे. फक्त आपला डेथ रेट आहे ना तो थोडासा जास्त आहे. डेथ रेट आपला 11.73 आहे. तर ह्याच्यामध्ये आपण असं सांगू शकतो की आपल्याकडे ना 60 वर्षावरील जे लोकसंख्या आहे ना ती आपल्याकडे जास्त आहे. आपल्याकडे एनसीडीचं प्रमाण जास्त आहे. नॉन कम्युनिकेबल डिसीज जे आपण म्हणतो, डायबिटीस म्हणू शकतो, हायपरटेन्शन आहे, थायरॉइड डिसीज आहे, मेंटल डिसीजेस, ह्याचं प्रमाण आपल्याकडे थोडं जास्त आहे. त्यामुळे हे जे डेथ रेट आपण म्हणतो त्यामुळे जिडियाट्रिक एज ग्रुप जो असतो म्हणजे 60 वर्षाच्या वरती, 70 वर्षाच्या वरती, ही लोकसंख्या आपल्या सिंधुदुर्गात थोडीशी जास्त असल्यामुळे ते एक कारण आपण ह्याच्यामध्ये देऊ शकतो की थोडासा डेथ रेट आपल्यामध्ये जास्त आहे. त्याच्यानंतर खाली बघायला गेलं ना तर ते आपण अर्भक मृत्यू दर म्हणा, माता मृत्यू. आता माता मृत्यू बघा आपल्याकडे 0 आहे. तुम्ही बघितलं तर 15 नंबरचा इंडिकेटर आहे बघा तुमच्याकडे, आणि महाराष्ट्राचा किती आहे 36 आहे माता मृत्यू दर. म्हणजे ही आपली सिंधुदुर्गसाठी खरंच चांगली बाब आहे की आपला माता मृत्यू दर 0 आहे. म्हणजे आपल्याकडे ज्या सेवा आहेत प्रसूतीपूर्व म्हणजे डिलिव्हरीच्या पूर्वीची सेवा, डिलिव्हरीची सेवा आणि डिलिव्हरी प्रसूती पश्चात म्हणजे डिलिव्हरी नंतरची सेवा ही आपल्याकडे इतकी उत्कृष्ट आहे की आपल्याकडं मागच्या वर्षी एक पण माता मृत्यू झालेला नाही. ही आपल्यासाठी खरंच खूप चांगली बाब आहे. त्यानंतर स्टिल बर्थ रेट बघायला गेला तर तो पण आपला कमी आहे. अंडर 5 मॉर्टॅलिटी रेट तो तर आपला 1.25. अंडर 5 म्हणजे 5 वर्षाच्या आतील बालकं जे आहे त्यांचा डेथ रेट. तर महाराष्ट्राशी कम्पेअर करायला महाराष्ट्राचा डेथ रेट आहे 18 अंडर 5, आणि आपला किती 1.25. म्हणजे ह्या गोष्टी आपल्यासाठी म्हणजे आपली कुठेतरी सिस्टीम ही योग्य पद्धतीनं चालत आहे. आरोग्याची सिस्टीम हे सांगण्याच्या म्हणजे हे स्टॅटिस्टिक्स सांगण्याच्या पाठीमागं मला एकच सांगायचं आहे की हे सगळे जेव्हा आपण हा जो आपली हेल्थ सिस्टीम आहे कशावर आपण त्याचं गुणांकन करतो, कशावर आपण त्याची क्वालिटी ठरवतो, तर ह्या इंडिकेटरवर ठरवतो. हे जे स्टॅटिस्टिक्सचे इंडिकेटर आहेत हे फार महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट सुद्धा जो महाराष्ट्राचा 4.9 आहे तो आपला आहे 1.53. म्हणजे फक्त डेथ रेट आपण बघितला सिंधुदुर्गचा, क्रूड डेथ रेट तो सुद्धा म्हणजे जनरल डेथ रेट बघितला तर तो फक्त स्टेटच्या दृष्टीनं म्हणजे कम्पेअर केलं तर थोडासा जास्त आहे. कारण त्याचं कारण पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 60 वर्षावरची 70 वर्षावरची लोकसंख्या आपल्याकडे आयुर्मान जास्त आहे. लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणतो ती आपल्याकडे जास्त आहे. म्हणजे लोक आपल्याकडे जास्त वर्ष 80 वर्ष 90 वर्ष, आता 90च्या पुढचं मी सांगू शकत नाही, पण 80-90 पर्यंत बऱ्यापैकी लोक आपली जी म्हणजे स्त्री असेल पुरुष असेल बऱ्यापैकी फिट असतात. थोडेफार आजार असू शकतात, डायबिटीस असेल, हायपरटेन्शन, पण मेजर असं त्यांना कुठलं मॉर्बिडिटी म्हणजे ज्याला आपण आजार पण म्हणतो असं काही आपल्या सिंधुदुर्गात आढळत नाही. तर हे स्टॅटिस्टिक्स बघायला गेलं तर लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून हे स्टॅटिस्टिक्स थोडे आपले चांगले आहेत. आणि त्या स्टॅटिस्टिक्स हे आपले म्हणजे असं नाही झाले की आधी खराब होते आता चांगले झाले असं नाही. गेले 10 वर्ष झाले हेच आपले स्टॅटिस्टिक्स कायम आहेत. कुठेही त्याच्यामध्ये थोडंसं आजारांमध्ये नॉन कम्युनिकेबल म्हणजे असंसर्गजन्य जे रोग म्हणतो, डायबिटीस असू दे, हायपर, ह्याच्यात थोडीशी वाढ झाली. पण कॅन्सर म्हणा किंवा बाकीचे जे असे खूप सिरियस जे आहेत ते आपल्या सिंधुदुर्गात कुठेच तसे आढळून येत नाही. आणि जेवढं काय आहे आता केवडी कधी आपल्याला माहिती आहे, केवडीचं कधी येतं, लेप्टोस्पायरोसिस कधी येतो, किंवा हे जे मान्सूनमध्ये येणारे जे आजार आहेत हे जरी आजार आले तरी पण ते सीमित आहेत. असं अनकंट्रोल्ड आहे किंवा हाताच्या बाहेर कुठली कंडिशन आपली गेली किंवा असं काही कुठे सिंधुदुर्गामध्ये नाही. त्यामुळे जेवढे आपले आजार उत्पत्ती आहे त्याच्यावर सगळ्यांवर आपण 100% उपचार करतो, सगळ्यांना त्याच्यातून बाहेर काढतो. थोडेसे ही जे आपत्कालीन म्हणजे आता आपण मान्सून सीझन म्हणतो जूनपासून ते ऑक्टोबरपर्यंत, ही आपत्कालीन जो कालावधी आहे त्यामध्ये आपण ह्याची विशेष काळजी घेतो
जे डॉक्सिसायक्लिनचं त्यात पुढे पण विषय घेतो, डॉक्सिसायक्लिनचं वाटप करतो, गृहपेटी आपल्या वाढवतो, तापाचं सर्वेक्षण करतो, विविध शिबिरं आयोजित करतो, एखादा ताप रुग्ण आपल्याला आढळला तर त्याचा त्या गावचा पूर्ण सर्वे करतो. म्हणजे सर्कल त्या 5 किलोमीटर सर्कलमध्ये जेवढी लोकसंख्या असेल त्या सगळ्यांचा आपण फिवरचा सर्वे करतो. ज्याला आवश्यक आहे त्यांना आपण टेस्टिंग करतो, फिवरचे म्हणजे ब्लड सॅम्पल घेतो. अशा सगळ्या गोष्टी ज्या म्हणजे आपल्याला असं वाटतंय की हे फिवरचं रूपांतर डेंग्यूमध्ये होऊ शकतंय, लेप्टोमध्ये होऊ शकतंय किंवा हा पेशंट सिरियस होऊ शकतोय, मग आपल्याला काय काय स्टेप्स घ्यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी थोड्याशा आपण आधीच हे सगळं नियोजन करून तो पेशंट कुठे पुढे त्याला सफर होता कामा नये या सगळ्या गोष्टींची काळजी आपण या आपत्कालीन कालावधीमध्ये घेतो. तर लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगायच्या होत्या. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे की सध्या मान्सून चालू आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सिंधुदुर्गात अर्भक मृत्यू दर बघायला गेला तर आता अर्भक म्हणजे काय 0 ते 1 वर्षामध्ये जो आहे तो हा आता तरी स्टेटशी जरी कम्पेअर केला तर स्टेटचा आहे 13. त्याच्यामध्ये एक चांगलं तुम्ही विचारलं की त्याच्यामध्ये त्याचं आपण ना ऑडिट पण करतो. जेवढे आपले 0 ते 1 मध्ये आपले डेथ झालेले मुलांचे, आता त्याच्यामध्ये कसं होतं बऱ्यापैकी डेथ जे असतात ना ते कंजेनायटल डिफेक्ट असतात, म्हणजे जन्मजात त्यांना काहीतरी एखादा आजार असतो त्याच्यामुळे होतात. कधी कधी त्यांचं वजन जे कमी झालेलं असतं ते भरत नाही पुढे जाऊन, म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो की जी मुलं आता जन्मजात थोडी कमी वजनाची असतात, पुढे त्यांचं वजन वाढणं अपेक्षित असतं आणि लगेच त्यांना एखादा आजार कुठेतरी पकडून ठेवतो. मग तो आजार समजा तो त्यातनं बरा नाही झाला तर मग तो त्याचं वजन आहे तसंच राहतं, ते कारण असू शकतं. त्याच्यानंतर निमोनियामुळे असू शकतं, शक्यतो डायरियामुळे आपल्या जिल्ह्यात डेथ होत नाही, म्हणजे अतिसार जे म्हणतो त्याच्यामुळे डेथ होत नाही, पण निमोनियामुळे होतात. अशी ती वेगवेगळी 5-6 कारण, ते पाहिजे तर मी तुम्हाला देते इनपुट. ती कारणं मी तुम्हाला, निमोनिया असेल, त्याच्यानंतर आजारपण असेल, या सगळ्या गोष्टींमुळे 0 ते 1 मध्ये जेवढ्या डेथ होतात त्याची, आणि त्याचं महत्त्वाचं काय, आपण CS सरांच्या स्तरावर एक कमिटी असते त्याला त्या सर्व डेथचं आपण ऑडिट करतो आणि ह्याच्यामधून रॅन्डम सॅम्पल काढतो. म्हणजे आता 0 ते 1 मधले 3 मुलं बोलवायचे, डेथमध्ये त्यांचे पेरेंट्स बोलवायचे, ज्या कार्यक्षेत्राच्या अंडर डेथ झाले तिथले आरोग्य सेविका बोलवतो, आशा बोलवतो, म्हणजे त्या मुलाची पूर्ण हिस्ट्री घेतो आणि ती कशामुळे डेथ झाली आहे, म्हणजे त्याचे ते डिलेज असतात, म्हणजे डिले 1, डिले 2, डिले 3. डिले 1 म्हणजे काय असतं की ते समजा घरामध्ये एखादं मूल आजारी आणि आपण दुर्लक्ष केलं, त्याला ताप येतोय, डिहायड्रेट झालंय, डायरिया होते, दुर्लक्ष केलं की होईल आपोआप, तर तो त्यांच्या म्हणजे काय म्हणू शकतो, त्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे जो डेथ होतो तो डिले 1. डिले 2 म्हणजे कुठला डेथ असतो की त्या घरापासून हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत जेवढा वेळ जातो त्याच्यात निष्काळजीपणा दाखवतो, तर तो डिले 2 होतो. आणि डिले 3 म्हणजे आरोग्य संस्थांमध्ये समजा एखादी गोष्ट आपण उपचारासाठी, तो पेशंट जरी वेळेत आला, डॉक्टर नाही उपलब्ध झाले, त्याला वेळेत उपचार नाही मिळाले किंवा त्याला योग्य उपचार नाही मिळाले, तर ते आपण जे आपलं मेडिकल प्रोफेशन म्हणजे आपली जी हेल्थ सिस्टम आहे त्यांच्याकडनं कुठे काय हे झालं तर तो डिले 3 करतो. तर हे वर्गीकरण जे असतं, आता हे जे मी मगाशी म्हणले डेथ ऑडिट करतो, आता मॅटर्नल डेथचं पण आपण ऑडिट करतो, म्हणजे असंच नाही की मुलांच्या डेथचं ऑडिट करतो, म्हणजे चाइल्ड डेथचं पण आपण ऑडिट करतो, मॅटर्नल डेथचं पण आपण ऑडिट करतो, आणि ते जे कारण आहे ते योग्य आहे का दिलेलं, मग ह्याच्यात डिले कोणाचा झालाय, म्हणजे त्या मुलांच्या पालकांकडनंच निष्काळजीपणा झालाय का, आरोग्य संस्थेपर्यंत येण्यासाठी त्यांना वेळ लागला आहे का, आपल्या आरोग्य संस्थेमध्ये त्याला व्यवस्थित उपचार मिळाले नाही, त्याच्याकडे हे सगळे डिले आपण त्याच्यामध्ये ती कारणं नमूद करतो आणि त्याप्रमाणे आपण त्याचं वर्गीकरण करतो, असं ते ऑडिट होतं. आता मला वाटतं दर 3 महिन्याने ते ऑडिट असतं. आता मागच्या महिन्यातच एक चाइल्ड ऑडिट झालं आपलं, त्याच्यामध्ये मॅटर्नल डेथ नसल्यामुळे मॅटर्नल डेथचं काय मागच्या वर्षीचं ऑडिट झालं. त्यामुळं आणि स्टेट लेवलला पण बऱ्यापैकी ह्याचा रिव्ह्यू दर महिन्याने जे आमच्या मीटिंग्स होतात, दर आठवड्याला जो रिव्ह्यू होता, काल सुद्धा माननीय आयुक्त जे नवीन आले काटकर सर, त्यांनी रिव्ह्यू घेतला, तर त्यामध्ये हा मुद्दा होता चाइल्ड डेथ आणि मॅटर्नल डेथ. म्हणजे हे जे आहेत हे अगदी टॉपमोस्ट इंडिकेटर ठेवले प्रत्येक ह्याच्यामध्ये, असं आहे. त्याच्यात सुधारण्यासाठी काय आहे, कशामध्ये ऑडिट करताना आता ऑडिट करताना ना समजा कुठे निष्काळजीपणा आपल्याला दिसून आला
की बाबा एखादी आशा गृहभेट आता डेली, आता एखादं मुलं आजारी असेल किंवा ANC मध्ये काहीतरी एखादा हायपर टेन्शन असेल, BP वाढलेला असेल, तर आशाने त्या घराला रोज भेट देणं आवश्यक आहे. आशाने रोज भेट देणं आवश्यक आहे. आशाने त्या ANM ला सांगणं, म्हणजे आरोग्य सेविका जे आहे, तिला सांगणं अपेक्षित आहे. आणि त्या आरोग्य सेविकेने ती जी महिला आहे लाभार्थी किंवा ते जे मुलं आहे, तिने ते आरोग्य संस्थेमध्ये नेऊन, एक तर तो समुदाय आरोग्य अधिकारी असेल, आपला PHCचा मेडिकल ऑफिसर असेल, त्यांच्याकडनं तपासून देणं गरजेचं आहे. आणि ज्या गोष्टी समजा आता डिले 1 असेल, तर आपण त्या पेरेंट्सला काउन्सिलिंग करतो, आई वडिलांना काउन्सिलिंग करतो. कारण समजा एखादी डेथ त्या घरामध्ये झाली, तर सेकंड चाइल्ड तर होणारच आहे ना तिथे. त्यामुळे त्या पुढच्या मुलांमध्ये काही निष्काळजीपणा नको, म्हणून आपण त्यांना ह्याचं सगळ्याचं समुपदेशन करतो की कुठे आपलं, म्हणजे कुठे त्यांनी खबरदारी गेली पाहिजे, कुठला आधार झाल्यावर लगेच आरोग्य संस्थेशी कसं त्यांनी कॉन्टॅक्ट करावं, हे सगळ्या गोष्टी सांगतो. त्यानंतर आशा ह्याच्यावर कसं होतं, आपण जेव्हा ऑडिटला आशा वगैरे बोलवतो ना, ते आपल्या डायऱ्या वगैरे घेऊन येतो. ANM सुद्धा आपल्या डायरी घेऊन येतो. म्हणजे पेशंटचा ॲड्रेस, नाव सांगतो की ती पेशंट त्या कार्यक्षेत्रात कधीपासून राहायला आली, इथपासून आपण तिचं लग्न झाल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे आढावा घेतो. आता लग्न झालेलं असताना आणि म्हणजे आता जस्ट मॅरिड कपल असेल, एक उदाहरण देतो, तर त्याला आपण एलिजिबल कपल एक रजिस्टर असते, तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे ते मूल आता हे करण्यासाठी ते एलिजिबल आहे. तर त्या म्हणजे RCH पोर्टल, आता RCH 20 म्हणून पोर्टल झाले आपलं, आधी 10 होतं, आता 20. त्यामध्ये आपल्याला त्याची एंट्री करावी लागते एलिजिबल कपलची. म्हणजे अगदी नवीन लग्न झाल्यापासून ती आपल्या कार्यक्षेत्रात जोपर्यंत, तोपर्यंत आपण तिचा पाठपुरावा करतो. म्हणजे कुठलाही एक असं तिला आपण मोकळं सोडतो. नवीन लग्न झालं पण तिची घरची व्हिजिट करतो की बाबा तुला कुटुंब नियोजन शस्त्र म्हणजे पद्धती काय वापरायच्या आहे, तुला लगेच मूल हवं आहे का, तुझं हिमोग्लोबिन कमी असेल तर आधी तुझं हिमोग्लोबिन चांगलं करू, तुझं वजन कमी असेल तर तुझं वजन वाढू. म्हणजे त्या मातेला पूर्ण तयार करतो आपण. कशासाठी? गर्भधारणेसाठी. कारण समजा ती अशक्त असेल, तिचं हिमोग्लोबिन 4-5 असेल, तर गर्भधारणा झाल्यानंतर तिला त्रास होणारच आहे त्या गोष्टी. त्यामुळे तेव्हापासूनची अगदी म्हणजे नवीन कार्यक्षेत्रात एखादी